एक दिवस म्हटलं आपणही लहान व्हावं, आपलं बालपण जगावं. खरं तर ह्या घसरगुंडीवरती किंवा झोपाळ्यावरती खेळणं हे चुकीचं आहे. हे लहान मुलांचं आहे. पण शर्विलला कंपनी देण्यासाठी मला खेळणं हे भागच होतं. तर आम्ही लवकर कणकवलीला आलो होतो. काम झालं की मग शर्विल म्हणाला, "चला आता बागेत जाऊया." कारण आज सुट्टीचा दिवस होता. मग काय इथे बागेत आल्यानंतर बघितलं तर त्याच्यावर खेळायला कोणीच नाही. मग म्हटलं, "नको आता इथे खेळायला, आपण घरी जाऊया." म्हणून म्हटलं, "चल मी खेळते तुझ्याबरोबर." मी खेळते म्हटलं की एवढा खुश झाला मी अगदी त्याचीच बालमैत्रीण असल्यासारखं माझ्याबरोबर तो खेळत होता. इथे ह्या घसरगुंडीवरून एकदा गेले, पण गेल्यानंतर पहिल्याच वेळेस मी एवढी घाबरले, त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस गेले नाही. मग ह्या घसरगुंडीवरून आले. त्याच्यामुळे तो एवढा खुश झाला, की मम्मी कशी घाबरली आणि मला चिडवायला लागला, की "तू कशी घाबरलीस ती?" त्याच्याबरोबर खेळून खूप दमले, घामाघूम झाले. मग इथे मिस्टरांजवळ येऊन बसले. तोपर्यंत बागेत एक-एक मुलं यायला सुरुवात झाली. त्या मुलांबरोबर अगदी मनसोक्त खेळला. आता म्हटलं काळोख झाला, चला आता घरी जाऊया. जाता म्हणतो, "ह्या पायऱ्यांवरून मी खाली उडी टाकू का?" ह्याचं अंतर खूप कमी होतं. आम्हाला दोघांनाही माहिती होतं तो सहज उडी टाकणार. म्हणून म्हटलं, "टाक." उडी सहज टाकल्यामुळे न पडता तो एवढा खुश झाला. आता कणकवलीच्या बाजारपेठेतून थोडीशी खरेदी केली आणि आम्ही आता पुढे घरी निघालो.